नमस्कार मित्रांनो, पाठराखीण मालिकेच्या 19 भागात सुरुवातीला एक अतिशय भावूक प्रसंग पाहायला मिळतो। भाग्याने स्वतःच्या कमाईतून प्राजक्ताच्या लग्नासाठी एक अत्यंत सुंदर पिवळ्या रंगाची साडी खरेदी केलेली असते। ती साडी आधी मामाच्या हातात देऊन सांगते की मामाने भाचीला पिवळे वस्त्र देण्याचा मान असतो। आपली मुलगी एवढी समंजस झाली आहे आणि तिने घराची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे हे पाहून मामाचे डोळे भरून येतात। मामा जेव्हा ती साडी प्राजक्ताच्या हातात देतात तेव्हा ते अत्यंत भावुक होतात। ज्या मुलीला कालपर्यंत बाहुल्या आणून देत होतो, आज तिच्या लग्नाची साडी देताना हात थरथरत होते असे मामा म्हणतात। दुसरीकडे प्राजक्ता भाग्याला विचारते की तू ही साडी कशी घेतलीस, तेव्हा भाग्य हसत हसत सांगते की जेव्हा तू चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होतीस तेव्हा मी ही साडी सिलेक्ट केली होती। दोन्ही बहिणीमधील हे प्रेम पाहून घरातील सर्वांनाच आनंद होतो। दुसरीकडे आरव मात्र आपल्या मोबाईलमध्ये भाग्याचे फोटोज पाहण्यात मग्न असतो। त्याला भाग्याची सतत आठवण येत असते। भाग्याचा आत्मविश्वास, तिची बोलण्याची पद्धत आणि तिच्या आठवणीमुळे आरवला तिच्याशिवाय अजिबात करमत नाही। भाग्याला चहा आवडतो म्हणून आरवने कॉफी सोडून चहा पिण्यास सुरुवात केलेली असते। तिच्या प्रेमात पडलेला आरव डोळ्यात पाणी आणून तिच्या आठवणीत व्याकुळ झालेला दिसतो। दुसरीकडे आलोकच्या खोलीत त्याचे बाबा इंद्रजित प्रवेश करतात। बाबांनी आलोकसाठी स्पेशल एक महागडा कॅमेरा गिफ्ट आणलेला असतो, पण आलोक बाबांना पाहताच प्रचंड चिडतो। तो स्पष्ट सांगतो की 15 वर्षापूर्वी भिंतीवर तुमचा फोटो टांगला होता, तेव्हाच तुम्ही माझ्यासाठी मेला आहात। आता तुमचा नि माझा काहीही संबंध नाही। बाबा आलोकवर ओरडतात की तुझ्या आईनेच तुझ्या डोक्यात हे सर्व भरवले आहे। तेवढ्यातच सुलक्षणा तेथे येते आणि इंद्रजित याची चांगलीच बोलती बंद करते। सुलक्षणा सांगते की 15 वर्षापूर्वी जेव्हा त्याचा पहिला कॅमेरा तुटला तेव्हाच त्याचा फोटो काढण्यातला रस संपला आणि त्याने स्केचिंग सुरू केलं। तुम्हाला मुलांच्या आवडीनिवडी काय माहीत असणार, तुम्ही फक्त मुलांना जन्म दिला आणि वाऱ्यावर सोडून निघून गेलात। ही मुले मी सांभाळली आहेत। आता 15 वर्षांनी येऊन तुम्ही मुलांवर अधिकार दाखवू नका आणि मी ठरवलेले हे लग्न तुम्ही मोडू शकणार नाही। घरामध्ये प्राजक्ताच्या मेहंदी सोहळ्याची जोरदार तयारी भाग्याने सुरुवात केलेली असते आणि तिच्या हाताखाली कौस्तुभ आणि तृप्ती तिला मदत करत असतात, पण आजी मात्र गप्प बसून असते। भाग्य आजीला मेहंदीचे ताट सजवायला सांगते, पण आजी नकार देते। यावर भाग्य आजीला ठसकावून सांगते की तुला जर या लग्नात रस नसेल तर तू तुझ्या घरी निघून जा। भाग्याचा हा आक्रमक अवतार पाहून सर्वजण चक्रावतात। मेहंदीच्या कार्यक्रमात प्राजक्ताची मैत्रिणी येतात आणि भाग्याला टोमणे मारू लागतात। तुझं लग्न मोडलं, तुझ्या हातावर मेहंदी रंगली नाही, पण प्राजक्ता उजवी ठरली आणि तिचं लग्न आधी होत आहे असं मैत्रिणी भाग्याला हिणवतात। हे ऐकून प्राजक्ता गप्प न बसता मैत्रिणीला खडे बोल सुनावते। ती सांगते की माझी भाग्या माझ्यापेक्षा नेहमी उजवी आहे। ती माझी बहीण नसून माझी पाठराखीण आहे आणि माझ्यासाठी ती सर्वात महत्त्वाची आहे। प्राजक्ताच्या हातावर भाग्या खूप छान मेहंदी काढते, पण इतक्यात तेथे कौशिकची आई येते आणि मोठा तमाशा करायला सुरुवात करते। आलोकचे सत्य आता सर्वांसमोर येण्याची वेळ आली आहे। मित्रांनो, प्राजक्ताने आपल्या बहिणीसाठी घेतलेली ही ठाम भूमिका तुम्हाला कशी वाटली आणि आलोकचे हे सत्य बाहेर आल्यावर लग्नात काय वादळ येणार आहे, कमेंट करून नक्की सांगा। मालिकेच्या अशा सविस्तर रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।